सेवा परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले उमेदवार आणि संपूर्ण भारतातून तिसरा क्रमांक पटकावण्याचा असाधारण असा सन्मान त्यांनी प्राप्त थोडा वेळ होतोय आणि साहेबांनाही लवकर जायचं, बाकीचे सत्कार आपण नंतर करूया. मी आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मुळे यांना व्यासपीठावर बोलवत आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण मुळे, श्री लक्ष्मीबाई शाळेचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी त्यांनी व्यासपीठावर आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि कार्यक्षम अधिकारी ज्यांची नोंद आहे असे भूषण गगराणी साहेब, त्याचबरोबर केबीपी माझाचे संपादक, कार्यकारी संपादक आणि माझा कट्टा फेरचे राजू खांडेकर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमच्या सहकारी सरिता कांबळेजी, आमचे उद्योजक मित्र राजेंद्र अगरवाल, आमचे छेडा ग्रुपचे कवी छेडाजी, प्रवीण मुळे, प्रसाद कुलकर्णी, समोर बसलेले सर्व हुशार विद्यार्थी ज्यांनी 90% जास्त मार्क घेतलेले, मला वाटतं 99% पण मार्क मिळालेले आमचे विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचं, त्यांच्या पालकांचं आणि बाकी सर्व लोकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मुलुंड सेवा संघावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते तिथे आलेले आहेत. गेली 30 वर्ष ही संस्था मुलुंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्य आपल्यासमोर करत आलेली आहे. पण गेली 27 वर्ष विद्यार्थी सत्काराचा हा कार्यक्रम आम्ही सातत्याने घेत आहोत. आजही ती प्रथा चालू आहे. अनेक विद्यार्थी येतात, त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस गेल्या 5 वर्षामध्ये 90% आणि त्यापेक्षा जास्त मार्क असतील असे 10वी-12वीचे विद्यार्थ्यांना सर बोलवलेला आहे. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक मुलुंडच्या जनतेसाठी उपक्रम करतो. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही आर्थिक मदती करतो. अनेक लोकांना कधी कधी आमच्याकडे येतात सर की रिक्षावाल्याची मुलगी CA झालेली आहे आणि आम्ही तिला आमच्या संस्थेत तिला मदत केली. तर अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम म्हणजे आम्ही इथे मुलुंड सेवा संघाच्या नावाने कोकण महोत्सव भरवतो, दिवाळी पॉट करतो, योगा चालूच आहे सातत्याने, विद्यार्थी सत्कार सातत्याने चालू आहे. हेल्थच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रम आम्ही घेतो. तर अशा प्रकारे सेवाभावी संस्था म्हणून आज मुलुंड सेवा संघाकडे
लोकांचं लक्ष आहे. नमस्कार. मुलुंड सेवा संघाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे श्री प्रकाश गंगाधरेजी, माझे जुने मित्र राजू खांडेकरजी, अगरवालजी, छेडाजी, समिता कांबळेजी, प्रवीण मुळेजी, कुलकर्णीजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सेवा संघाचे, महाराष्ट्र सेवा संघ आणि मुलुंड सेवा संघ दोन्ही पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमामध्ये भाषण करणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं. कारण जर पारितोषिक वाटून झालेले असतील तर भाषणामध्ये कोणालाही इंटरेस्ट नसतो, आणि जर वाटायचे राहिले असतील तर कधी एकदा भाषण संपतंय आणि त्यात चुकीचं काहीच नाही. कारण हा दिवस, हा प्रसंग, ही वेळ ही आपल्या कौतुकाची आहे. जे परिश्रम आपण आतापर्यंत केले, 10वी 12वी या परीक्षांमध्ये गुण मिळवणं, हे आपण आतापर्यंत जी मेहनत केली, आपली जी गुणवत्ता आहे, आपली जी हुशारी आहे, त्याचं एक केवळ प्रतिकात्मक रूप आहे. पण हे प्रतिकात्मक रूप समाजामध्ये सर्वमान्य झालेलं आहे आणि समाजाकडनं, सामाजिक संस्थांच्याकडनं, शैक्षणिक संस्थांच्याकडनं, शासनाकडनं याचं कौतुक केलं जातं, याची नोंद घेतली जाते आणि पुढच्या वाटचालीसाठी हे खूप प्रेरणादायी असतं. आणि म्हणून सर्व मुलांचं आणि त्याचबरोबर सर्व पालकांचं मनापासून अभिनंदन. या सर्व प्रक्रियेमध्ये पालकांचा कळत न कळत, प्रत्यक्ष खूप मोठा सहभाग असतो, खूप मोठा त्याग असतो. हे बऱ्याच वेळेला आपल्या लक्षामध्ये येत नाही, बऱ्याच वेळेला येतं सुद्धा, पण त्याची नोंद घेणं हे विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबरच तेवढंच महत्वाचं आहे, हे देखील या ठिकाणी आपण नमूद केलं पाहिजे. मला आता सांगण्यात आलं, गंगाधरेजींनी पण सांगितलं की हे सगळे 90% वरचे आहे. ते ऐकूनच हाती दडपून गेल्यासारखी वाटते, कारण 90% मला आयुष्यात कधीच नाही मिळाले. 90%, 99% हे टक्केवारी अर्थातच आपल्या गुणवत्तेची पावती आहे. पण इथं थांबून चालणार नाही. इथं काय मी आता मार्गदर्शन करायला किंवा उपदेशाचे डोस पाजायला आलेलो नाही. पण हे मात्र मी आवर्जून सांगेन की दिस इज नॉट द टाइम टू बी कॉम्प्लेसंट. 90% आणि त्याच्यावरचे गुण हे संतुष्ट होण्यासाठी नाहीये, तर ते ही फक्त जाणीव करून देण्यासाठी आहे की हो, मी आता ह्याच्या पुढे आत्मविश्वासानं पुढे जाऊ शकतो, जाऊ शकते. आणि जगाची ही जी सगळी दारं आपल्याला उघडी होत आहेत या निमित्तानं, जगातल्या सर्वोत्तम शिक्षण संस्था तुम्हाला आवर्जून बोलवतील, प्रवेश देतील, तुमच्यावरती पुढच्या आयुष्यामध्ये जे काय करायचंय त्याची जडणघडण होईल, त्याचं मार्गदर्शन मिळेल. आता कविता रेडकरांनी आपल्याला सविस्तर सांगितलं कुठली क्षेत्र उपलब्ध आहेत आणि आपण काय करू शकतो. मी काही त्यातला तज्ञ नाही, त्याच्यामुळं अमकच करा तमकच करा हे मी सांगणार नाही. पण मी एवढं आवर्जून सांगेन की भूतकाळामध्ये कधीही उपलब्ध नव्हत्या एवढ्या संधी, एवढ्या सुविधा, एवढे पर्याय आजच्या नवीन पिढीला उपलब्ध आहे, ज्याची आम्ही कल्पना देखील केली नव्हती आणि ज्याचा विचार करण्याची क्षमता आजच्या पिढीमध्ये नाहीये. असे अनेक क्षेत्र तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध आहेत. त्यामुळं आमचं जे परंपरागत विचारसरणी होती
डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं आणि फारच ते दोन नाही बनता आलं तर आय एस अधिकारी बनायचं. तर ही जी विचारसरणी परंपरागत आपल्या, मी मध्यमवर्गीय हा शब्द वापरणार नाही, पण आपल्या परंपरेमध्ये होती, ती विचारसरणी आज कुठंतरी चांगल्या कारणासाठी गळून पडलेली आहे, दूर झालेली आहे. आणि तुम्ही सगळे विद्यार्थी नवीन नवीन आव्हानं, विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली आव्हानं घ्यायला आता तयार झालेला आहात आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि माहिती तंत्रज्ञान हे असं क्षेत्र आहे की जिथं गुणवत्तेवरती सर्वांना समान संधी मिळू शकते. बऱ्याच ठिकाणी आपल्या ज्या संधी असतात या आपल्या घराणेशाहीशी निगडीत असतात. आपल्याला आपण कुठल्या समाजाच्या क्षेत्रामध्ये, वर्तुळामध्ये वावरतो त्याच्यावर ते अवलंबून असतात. पण नवीन तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी केवळ गुणवत्ताच पाहिली जाते, तुमची आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी पाहिली जात नाही. आणि या क्षेत्रासाठी आपण सगळेजण तयार आहात, उत्सुक आहात नव्या जगामध्ये जाण्यासाठी. आपल्या कुटुंबाचं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी, मुलुंडचं नाव उज्ज्वल करण्यासाठी. तर त्यासाठी या संधीचा, या मार्गदर्शनाचा आपल्याला आजकाल इंटरनेट आणि मोबाईल फोन आणि सगळे उपलब्ध असल्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला उपलब्ध असते. पण फार जास्त माहिती उपलब्ध असणं सुद्धा कदाचित आपल्याला अडचणीचं असू शकतं. त्यामुळं ती जी काही माहिती आहे त्या माहितीवरती संस्कार करून नक्की आपल्याला काय करायचंय, पुढे कसं जायचंय, हे आपल्याला मार्गदर्शन आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या सगळ्या संधीचा आपण फायदा घेतला असेल. पालकांनी ज्या अपेक्षेने, आत्मविश्वासाने आपल्या मुलांना पाठिंबा दिलाय तसाच तो द्यावा आणि मुलांनी त्याचा उपयोग करून घ्यावा, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. पुन्हा एक वार सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. आपण आपलं आणि देशाचं नाव असंच उज्ज्वल करा, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. थँक्यू. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमामध्ये 90% आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले, जवळ 520 विद्यार्थी आणि मुलुंडच्या परिसरातील मुलुंडच्या शाळेतील आणि आहे 520 विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि विद्यार्थी आता थोडा वेळ येतील, काही लोकांचे क्लासेसमध्ये असतात, काही अजून ॲडमिशनच्या प्रक्रियेत पण आहेत. मी यानंतर आमचे मित्र आणि मुलुंडचेच रहिवासी होते, आता पाल्याला राहायला गेलेले आहेत, आमचे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकरांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. मंचावरचे मान्यवर, समोर बसलेले मान्यवर, मुलं आणि खूप गुणवंत अशी मुलं. खरं तर आता माझे मित्र भूषण गगराणी जेव्हा बोलत होते आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की समोर बसलेल्या मुलांमध्ये बहुतांश जण 90%पेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळे त्यांची छाती दडपून गेली, तर हे जेव्हा ते बोलले तेव्हा माझी छाती दुप्पट दडपून गेली. कारण म्हणजे सगळ्या मुलांनी आपण आयुष्यामध्ये कशा प्रकारे आपलं पुढचं आयुष्य असावं, वाटचाल असावी असा जर कोणी विचार करत असेल तर त्याच्यासाठीचं मोठं उदाहरण स्टेजवर आहे आणि ते म्हणजे भूषण गगराणी. आणि ते फार विनयी स्वभावाचे आहेत आणि त्यामुळं त्यांनी म्हणजे ते बोलतानाही मगाशी तुम्ही ऐकलं असेल तर ते म्हणाले की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं आणि नाही जमलं तर IAS व्हायचं. तर हा त्यांचा मिश्किल विनयीपणा जो आहे तो आपण त्याच अर्थानं घ्यावा. कारण अत्यंत अवघड परीक्षा जी म्हणजे भूषण गगराणी आपल्याला जर कल्पना नसेल तर भूषण गगराणी कोल्हापूरचे आणि त्यांचं वैशिष्ट्य किंवा जे मोठा आपण म्हणूया गुण किंवा त्यांची कर्तबगारी ही की IAS ची परीक्षा मराठीतून देणारे ते पहिले अधिकारी आणि त्या परीक्षेमध्ये देशात ते त्यावेळेला तिसरे आले होते. हा
पराक्रम करणारेही ते अधिकारी आहेत. आणि त्यातली आणखीन एक गमतीची गोष्ट अशी की भूषण गगराणींनी त्यावेळेला मोठ्या जिद्दीनं की आपण मराठीतून परीक्षा देणार, म्हणजे ठीक आहे पेपर वगैरे, इंटरव्ह्यूच्या वेळेला अशी अपेक्षा होती की मुलाखत विचारणारे प्रश्न जे आहेत मुलाखत इंग्रजीमध्ये होते आणि आता भूषण गगराणींनी सांगितलं तर मी मराठीतून उत्तरं देणार. त्यामुळं मग तिथं दुभाषा आणला होता आणि त्यांनी प्रश्न विचारायचा, यांनी मराठीतून उत्तरं द्यायची आणि दुभाषाने त्याचं ट्रान्सलेशन करून सांगायचं. असं साधारण ती पद्धत आहे. तेव्हाही होती, आत्ताही आहे. जेव्हा त्या मुलाखतीची सुरुवात झाली तेव्हा यांच्या असं लक्षात आलं की अरे हा जो दुभाषा आहे त्याच्या म्हणजे त्याच्या अकलेनं जाण्यामध्ये काही अर्थ नाही आणि त्यामुळे त्यापेक्षा आपणच ती उत्तरं दिली पाहिजेत, कारण त्यांचं इंग्रजी उत्तमच होतं आणि त्यांचा तो इंटरव्ह्यू शेवटी इंग्रजीतच झाला. पण मराठीतून परीक्षा देऊन करण्याचं जो पराक्रम त्यांनी केला, आज मराठीच्या बद्दल इतक्या चर्चा होतात, तर त्याचं मोठं श्रेय मराठीमध्ये UPSC देण्याचं भूषण गगराणींना जातं. आता मुद्दा असा की मलाही जाणीव आहे की जेव्हा इतकी मुलं समोर आहेत आणि सगळ्यांना त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही आलेले आहोत, तर अर्थातच आम्ही जास्त बोलू नये, कारण ऐकण्यामध्ये फार कुणाला स्वारस्य असणार नाही. पण तरीही एक दोन गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणून सांगतो. पहिली गोष्ट ही की तुम्ही खूप म्हणजे हुशारच मुलं आहात आणि तुम्ही खूप उत्तम पेपर लिहिले. तुम्हाला घरातल्यांचं, आईवडिलांचं, शिक्षकांचं खूप उत्तम मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळं त्या जोरावर तुम्ही हा एक टप्पा आयुष्यातला गाठला. हुशार असणं, चांगलं करिअर होणं इथं विषय संपत नाही. आपण जे काही करतो, जे काही यापुढच्या आयुष्यामध्ये करू, त्याच्या बरोबरीनं आपण एक उत्तम नागरिक म्हणून या देशाच्या जडणघडणीमध्ये आपण काय प्रकारे योगदान करू याचा विचार तुमच्यापैकी प्रत्येकानं सदैव केला पाहिजे. फक्त डॉक्टर होऊन, इंजिनियर होऊन, चार्टर्ड अकाउंटंट होऊन आपण देशाची सेवा करतो असं नाही. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही म्हणजे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल आणि जर त्याच्यामध्ये उत्तम क्रिएटिव्हली कष्टपूर्वक काम केलं तर खूप मोठा भविष्य तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. हे करताना आपल्याला काय आवडतं आणि आपल्याला Thank you.
आज जो इतना बड़ा प्रोग्राम आपने रखे हैं और जो बच्चों का हौसला अफजाई के लिए जो आपने इतना बड़ा प्रोग्राम किया, उस बारे में आप क्या कहना चाहेंगे? हिंदी में बात। यस सर। मुलुंड सेवा संघ के माध्यम से गत 27 साल से हम ये विद्यार्थी सत्कार का आयोजन करते आए हैं। मुलुंड में जो टैलेंट है उनका सम्मान करना ये हमारा फर्ज बनता है और इनके लिए हम हमेशा कुछ ना कुछ मदद करने की भाव हम रखते हैं और इसलिए हर साल 90% का उससे ज़्यादा मार्क्स और होशियार विद्यार्थी उनका हम सम्मान करते हैं और हर बार उनको प्रेरणा देते हैं। सर, और जो कमज़ोर बच्चे हैं उनके बारे में क्या कोशिश है सर? हम लगातार एजुकेशन में जो बच्चे कमज़ोर हैं उनके लिए एजुकेशन के लिए क्लासेस ज्वाइन करते हैं। उनको हम कभी कभी उनको जो ज़रूरत है, कभी नीडी लोग रहते हैं उनको फीस देते हैं, उनको टैलेंट करते हैं, टैलेंट देने के लिए प्रयत्न भी करते हैं। अच्छे मुलुंड में टैलेंट है जो सिखाते हैं उनके पास हम भेजते हैं। सर, असे बरेच विद्यार्थी आज तुम्ही गुणवंत सोहळा हे केला, विद्यार्थ्यांना बरेच तुम्ही सत्कारही केला, पण असे बरेच विद्यार्थी आहेत की कमी मार्क्स मिळाल्यामुळे नैराश्यात जातात, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार? नाही, मी असं म्हणेन की मार्क मिळणं हेच काही आयुष्यामध्ये महत्त्वाचं नसतं आणि शेवटी असं आहे की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतो. कोणी अभ्यासात हुशार असतं, कोणी कलेमध्ये हुशार असतं. तर आपल्यामध्ये काय चांगलं आपण करू शकतो हे जर कळलं तर त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणं शक्य आहे. त्यामुळं अभ्यासात कमी मार्क पडले म्हणून निराश न होता ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो असं काम मुलांनी केलं पाहिजे. ज्या मुलांची आर्थिक स्थिती ठीक नाही आहे अशा मुलांसाठी आत्ता गंगाधरेजींनी सांगितलं ते प्रयत्न करतात. महाराष्ट्र टाइम्ससारखं वर्तमानपत्र अशा मुलांना दरवर्षी त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतं. तर समाजामध्ये असे खूप लोक आहेत की जे हुशार गुणवंत मुलांना ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशांसाठी प्रयत्न करत असतात. मुलुंड सेवा संघाच्या माध्यमातून प्रकाशजी गेली जवळपास 27 वर्ष मुलुंड परिसरातल्या शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने एकत्र जमवून त्यांचं कौतुक करतायत, त्यांना मोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरणा देत आहेत. हे खूप चांगलं महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं. मी मुलुंड सेवा संघाचे त्याबद्दल खूप अभिनंदन करतो, आभार मानतो मुलांच्या वतीनं की त्यांनी इतका उत्तम कार्यक्रम आज इथं आयोजित केला. धन्यवाद. मैं कॉमर्स में जाके ऐसे इंटरनेशनल लेवल के एग्ज़ाम्स देना चाहती हूँ और फिर एक अच्छी पोस्ट मिलानी है बस. और AI और उसमें भी इंटरेस्ट है, टेक्नोलॉजी के साथ आगे बढ़ना है बस. प्लस आपने परसेंटेज प्राप्त की है, तो क्या शेड्यूल रहता था आपका पढ़ाई का? कितने आवर्स पढ़ाई करते थे? मोस्टली मैं सेल्फ स्टडी और मेरा ट्यूशन्स रहता था, प्राइवेट ट्यूशन्स. उसमें मेरे टीचर का कंट्रीब्यूशन बहुत था, उन्होंने मेरे को बहुत सपोर्ट किया और प्लस उनके बोला कि खुद का डिसाइड करो, कि खुद करो, जितना हो सके उतना करो, ज़्यादा भी प्रेशर मत लो क्योंकि हम भूल भी सकते हैं जो है किया हुआ, और मन से करो तो सब होएगा. सब हमेशा मोटिवेशन देते थे टीचर, इसलिए. आपने भी 99.40% प्राप्त किया है, तो इसमें सबसे ज़्यादा किसको श्रेय दोगे आप? फैमिली, टीचर? हाँ, मतलब फैमिली, मेरे पेरेंट्स और मेरी बहन. मतलब स्कूल और क्लासेस में तो टीचर्स ऐसे सब पढ़ाते थे, बट घर पे आके भी मेरे को ऐसा पूरे टाइम मोटिवेट करना और इनकरेज करना पढ़ने के लिए, वो मैं पेरेंट्स को देना चाहती हूँ पूरा क्रेडिट. मतलब स्कूल और क्लासेस के बाद एवरीडे मिनिमम 3 आवर्स. आजकल इंटरनेट का ज़माना है, सोशल मीडिया का ज़माना है. नहीं, वो सब नहीं किया. सोशल मीडिया से बहुत दूर थी मैं, मतलब आगे 10th बढ़कर के आप लिए. क्या करना चाहते हो? मैंने साइंस लिया अभी और जेई का एग्ज़ाम देने वाली हूँ इंजीनियरिंग के लिए. आपका नाम? अर्नव राजेश. आपने ये आज बताइए, आज आपको स्कॉलरशिप मिला है और आपको क्या फील लग रहा है, आपको कैसा लग रहा है? अच्छा फील हो रहा है. ये सब मेरे टीचर्स और मेरे पेरेंट्स के वजह से ही है.
मैं क्लासेस तो नहीं जाता था, इसलिए मैं पूर्ण तरीके से मेरे स्कूल के टीचर्स पर ही निर्भर था। उनके गाइडेंस के बिना ये नहीं हो सकता था। और मेरे पेरेंट्स भी मेरे पे कोई प्रेशर नहीं डाला, कोई एक्सपेक्टेशंस नहीं रखा था और सिर्फ हर रोज़ मोटिवेट करते थे, तो वो बहुत हेल्प किया। तो आपने इतना सब कुछ मतलब बिना क्लासेस के, बिना कोचिंग के आपने कैसे ये इतना ये स्कॉलरशिप हासिल कर लिया? आप इस बारे में हमें कंसिस्टेंटली पढ़ना पड़ता है। हमें एक दिन पे बैठ के ज़्यादा नहीं, हर रोज़ पढ़ते रहेंगे ना तो वो हो जाता है। और टीचर्स ने भी बहुत हेल्प किया था, पेपर्स सेट करके, अच्छे पेपर सेट करके प्रीलिम्स में, और बहुत गाइडेंस भी दिया था। सो टीचर्स और पेरेंट्स के वजह से और फैमिली के वजह से ये हासिल हुआ। गंगाधर जी के बारे में क्या कहना चाहेंगे जो हर साल मतलब इस तरह से पार्टिसिपेट? ये बहुत अच्छा इवेंट है जो वो ऑर्गेनाइज करते हैं। इसके वजह से बच्चों को बहुत प्रोत्साहित होते हैं, बहुत मोटिवेशन मिलता है और आगे भी ऐसे ही करने के लिए अच्छा मोटिवेशन मिलता है इससे।